आणि यानंतर आपण थेट वांद्र्यामध्ये जाऊयात। भारतनगरमध्ये जी तोडक कारवाई सुरू आहे त्या ठिकाणी आदित्य ठाकरे सध्या पोहोचलेत। वरुण सरदेसाईंसोबत त्या या संपूर्ण प्रकाराचा आढावा घेत आहेत। आदित्य साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। परिस्थिती झाली, बुलडोजर या ठिकाणी चालवण्याचा प्रयत्न करण्यात आला। बुलडोजर चालवला जाणार असं याआधी सरकारने आपण पाहत असाल इथे अदानी समूहाची जी दादागिरी होती ती आज आम्ही मोडून काढलेली आहे। हेच चित्र जर आपण आज रोखलं नाही, मुंबईकर म्हणून मराठी माणूस जर हे रोखलं नाही तर अदानी प्रत्येकाच्या घरावर बुलडोजर घेऊन येईल। आणि आज इकडे भारतनगर असो किंवा उद्या धारावी असो, कुठेही जर असं झालं तर तिथे आम्ही मध्ये येणार म्हणजे येणार। ठीक आहे, तुम्हाला पुनर्विकास करायचा असेल कोणालाही विरोध नाही, तुम्हाला विकास करायचा असेल कोणालाही विरोध नाही, स्वतः पैसे कमवायचे असतील कोणालाही विरोध नाही, पण मुंबईकरांच्या मनाला धक्का लावून, मुंबईकरांच्या हृदयाला धक्का लावून, मुंबईकरांच्या घराला धक्का लावून हे आम्ही कदापि करू देणार नाही। तुम्ही जर ॲग्रीमेंट कराल नीट, त्यांच्या जे काही हक्काचं त्यांना देत असाल तर नक्की तुम्ही इथे काम करू शकाल, पण ॲग्रीमेंट न करता कुठेही कोणाला काय होतं हे न सांगता तुम्ही जर इथे दादागिरी करायला लागला तर आम्ही करू देणार नाही। जनतेची ताकद काय असते ती कोणालाही रस्त्यावर आणून दाखवू। दुर्दैव हेच होतं की आज SRA ची लोक इथे निर्लज्जपणे येऊन अदानीची साथ देत होती आणि कुठेही कायद्याचं तिथे साथ नसताना देखील त्यांची साथ देत होती। पहिल्यांदा ही SRA कडून दादागिरी होते, म्हणजे SRA चे जे अधिकारी ते करतात तरी काय। SRA वर उद्या जर आम्ही मोर्चा काढला आणि त्यांच्या घराचा ताबा घ्यायचा प्रयत्न केला या लोकांनी तर मग कोण मध्ये येणार? आम्ही SRA ला पण दाखवू, जर तुम्ही ह्या घरांना हात लावायचा प्रयत्न केला तर तुमचे जिथे अधिकारी राहतात ही सगळी लोक तुमच्या घरी आणून तुमच्या घरी बसवल्याशिवाय आम्ही राहणार नाही। हाच त्यांना निरोप इथे द्यायला आलोय। सुप्रीम कोर्टाचा अवमान करून हे करतात SRA चे अधिकारी। सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे तरी देखील इथे SRA चे अधिकारी येतात आणि त्यांची दादागिरी दाखवतात। नक्कीच, आणि जे अधिकारी इथे दलाली करायला आले होते ना SRA चे, त्यांना लाज वाटली पाहिजे। मुंबई गिळायला निघालेले आहेत आणि तुम्हाला परत एकदा सांगतो, कोणी कुठचाही समूह असो, अदानी असो किंवा कोणी बिल्डर असो, जर रितसर कोणी काम करत असेल तर कोणालाही काही आम्हाला आक्षेप नाहीये, पण दादागिरी करून ह्यांच्या हक्काचं जे हिसकावून घेणार असाल तर आम्ही रस्त्यावर उतरू आणि जनतेची ताकद काय आहे ती दाखवू। आदित्यजी, ज्या पद्धतीने सरकारमधलेच नेते म्हणतात की आम्ही लवकरच सगळीकडे बुलडोजर कारवाई करणार, त्याचाच हा भाग वाटतं तुम्हाला? मला वाटतं एकच आहे, इथे जातपात धर्म न पाहता जसं हे आज इथे चित्र आहे तसं धारावीत होणार आहे, तसं कुठेही होऊ शकतं, तुमच्या घरावर होऊ शकतं, कारण हे कोणी काही बघत नाहीयेत, हे नुसतं पाहतात की मुंबई यांना गिळायची आहे। तर SRA चे अधिकारी अदानींना सहाय्य करत असल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केलेला आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।